everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi everyone. Welcome to today's session. आजच्या या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या भागामध्ये मी तुमची स्नेहल टीचर तुमचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी आपण प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करतोय आणि त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या सिलेबसच्या वेगवेगळ्या युनिट्स आणि सब युनिट्सची ओळख करून घेतोय. तर आजच्या भागामध्ये आपल्याला कोणत्या युनिट्सची ओळख करून घ्यायची आहे ते आपण बघूया. सो लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ. So as you all know, this is our English language, that is paper 2, and the language or the subject is English from this second paper, and we are preparing ourselves to attempt this paper. So today's unit or topic or title is unit number 3, लँग्वेज स्टडी. बघा, आपण लँग्वेज स्टडी या युनिटला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे काय पाहिलं. त्याच्यानंतर आपण लँग्वेज स्टडी मधल्या पार्ट्स ऑफ स्पीचला सुरुवात केलेली आहे. या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण लँग्वेज स्टडी मधल्या पार्ट्स ऑफ स्पीच याला आपण सुरुवात केली आहे आणि लँग्वेज स्टडीच्या या सब युनिट पार्ट्स ऑफ स्पीच मधला हा पुढचा भाग आहे. सो अवर टुडेज टायटल व्हिडिओज टॉपिक और टायटल इज लँग्वेज स्टडी युनिट नंबर 3. So once again we will have a look what we are going to learn in this third unit of language study. As you all know, we have learned about sentence formation, types of sentences. आपण याच्यातलं 3.1 आणि 3.2 चा ऑलरेडी अभ्यास केलाय. सेंटेन्स फॉर्मेशनचे आपण अनेक व्हिडिओ पाहिले. प्रत्येक टाईपच्या वेगवेगळ्या टाईपचं फॉर्मेशन किंवा स्ट्रक्चर कसं असतं आपण ते पाहिलंय. त्याच्यानंतर त्याचाच पुढचा भाग टाइप्स ऑफ सेंटेन्सेस याचेही आपण काही व्हिडिओ पाहिले आहेत. त्याच्यावरच्या आधारित प्रश्नांची प्रॅक्टिस केली आहे. अँड फ्रॉम लास्ट व्हिडिओ वी हॅव स्टार्टेड लर्निंग अबाउट पार्ट्स ऑफ स्पीच. आता आपला फोकस आहे थर्ड सब युनिट कडे, दॅट इज पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच नंतर अगेन देर आर 2 more सब युनिट्स, मॉडल ऑक्झिलरीज अँड टेन्सेस. सो ग्रॅज्युअली वी विल लर्न अबाउट दीज 2 सब युनिट्स टू. So let's begin with the second part of these 3.3 parts of speech. Parts of speech आपण मागच्या भागामध्ये याची सुरुवात केली आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल फर्स्ट पार्टचा तो तुम्ही जरूर बघा. So this will be our second part, part 2 of parts of speech. What we are going to learn in second part. What will be the next parts of speech that we will see in today's video, and we are going to practice some of the questions based on this topic. So see, there is a picture of parts of speech. तुम्हाला पहिल्या भागामध्ये पण मी हे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाउन इथे दिसतंय which we have already learned in first part of parts of speech. Today we are going to focus on the second parts of speech, that is pronoun. आजच्या भागामध्ये आपण pronoun म्हणजे काय हे पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण नाउन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिलेली. त्याच्यानंतर आपण नाउनचे जे टाइप्स आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी आहेत त्याची ओळख करून घेतलेली. आणि आजच्या भागामध्ये आपण नेक्स्ट जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाउन त्या पार्टची आपण ओळख करून घेऊया. सो लेट्स बिगिन विथ टुडेज टॉपिक pronoun. So what is pronoun? Words are divided into kinds or classes according to their use. We have seen that. We will recap what we have learned in last session.
ज्यांनी कोणी पहिला भाग पाहिला नसेल त्यांनी पुन्हा एकदा पहिला भाग बघा, म्हणजे तुम्हाला ह्या भागाशी रिलेट होता येईल. वर्ड्स आर डिवायडेड इंटू काइंड्स और क्लासेस अकॉर्डिंग टू देअर यूज. वी हॅव सीन दॅट always words are divided into their different types or kinds or classes according to their use. Sentence मध्ये, language मध्ये तो शब्द कोणता रोल प्ले करतो त्याच्याप्रमाणे त्याला कॅटेगराइज केलं जातं according to their use, and this is only known as parts of speech or they are called parts of speech. जशा प्रकारे शब्द लँग्वेज मध्ये, इन रायटिंग, इन कन्व्हर्सेशन वापरला जातो त्याला लँग्वेज मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. कोणत्या युसेजनी तो शब्द त्या पोएम मध्ये, त्या पॅराग्राफ मध्ये, त्या स्टोरी मध्ये आलाय. जसं आपण नाउन जेव्हा शिकलो तेव्हा आपण बघितलं नेमिंग वर्ड्स आर नोन ॲज नाउन. सो यू कॅन नेम एनी पर्सन, थिंग, or you can name any activity, or you can name any feeling or idea or expression. So all those naming words are known as noun, right? तर तसंच आता प्रोनाउन म्हणजे काय याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय याचे इथे थोडंसं एकदा रिकॅप केलेलं आहे. नाव वी विल मूव टू नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक. सी, there is one small or short paragraph. You will read aloud it with me. तिथे एक छोटासा पॅराग्राफ तुम्हाला मी दिलेला आहे. माझ्याबरोबर तो मोठ्याने वाचा आणि तो वाचून झाल्यानंतर काय वाटतं हे तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवा. ओके. लुक ॲट दिस ब्युटिफुल टेबल. टेबल इज गॉर्जियस. टेबल हॅज अ रेड टॉप and table's legs are of steel. I really want to buy table. आता एक छोटासा एक 5-6 सेंटेन्सचा एक मी तुम्हाला इथे पॅराग्राफ किंवा पॅसेज दिलाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय समवन इज डिस्क्रायबिंग अ टेबल, राईट? आता तुम्ही तो पॅराग्राफ पुन्हा एकदा वाचा. लुक ॲट दिस ब्युटिफुल टेबल. टेबल इज गॉर्जियस. गॉर्जियस, ब्युटिफुल, नाईस. Table has a red top and table's legs are of steel. I really want to buy table. Okay, वाचून झालं? Now, read this paragraph and compare these two paragraphs or passages, right? Look at this beautiful table. It is gorgeous. It has a red top and its legs are of steel. I really want to buy it. आता तुम्ही कंपेअर करा वरचा पॅराग्राफ आणि हा. बघा, जे रेड मध्ये मी तुम्हाला दाखवले ते वर्ड्स बघा, इट आणि इट्स. आता वर कुठला शब्द काढून आपण हा शब्द घातलाय बघा. लुक ॲट दिस ब्युटिफुल टेबल. दीज टू सेंटेन्सेस आर सेम, सिमिलर. टेबल इज गॉर्जियस. खालच्या पॅराग्राफ मध्ये आपण काय लिहिलंय? इट इज गॉर्जियस. Table has a red top and table's legs are of steel. It has a red top and its legs are of steel. It, its. Table, it, tables, its. I really want to buy table. I really want to buy it. कुठला पॅराग्राफ वाचल्यानंतर आपल्याला ते जे सेंटेन्सचं फ्रेमिंग आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते योग्य वाटतंय. Look at this beautiful table. It is gorgeous. It has a red top and its legs are of steel. I really want to buy it. Right? म्हणजे आपण वरच्या पॅराग्राफ मध्ये टेबल 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 प्रत्येक वेळेला ते नाउन आपण रिपीट केलंय प्रत्येक सेंटेन्स मध्ये. And on the other hand, we have seen the next paragraph. There we have replaced that word table with it, its. Right? आता हा जो फरक आहे याला काय म्हणतात ते बघा. सो अ pronoun इज अ वर्ड दॅट टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन. आता जे मी इट किंवा इट्स वापरलंय याला इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण प्रोनाउन असं म्हणतो. अ pronoun इज अ वर्ड दॅट टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन. आपण नाउनला रिप्लेस केलाय प्रोनाउननी. का?
to avoid the repetition of the same noun. आपल्याला कानाला बरोबर वाटत नाही ऐकायला, and that is not the correct structure of the sentence. You should not repeat that again and again. आपण आणखीन एक इथे थोडंसं मी तुम्हाला ओरली एक पॅसेज सांगते, एक 2-4 ओळींचा, तो ऐका आणि कानाला कसं वाटतं बघा. Radha is my friend. Radha is very beautiful. Radha sings very well. Radha is good in studies. Radha reads English very nicely. Radha's handwriting is beautiful. Radha is a very good girl. Radha is a good friend of mine. आता हा पॅराग्राफ बघा. राधा इज अ गुड गर्ल, शी इज व्हेरी ब्युटिफुल, शी सिंग्स वेल, हर हँडरायटिंग इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल, शी इज माय बेस्ट फ्रेंड. आता राधाच्या ऐवजी आपण शी, हर हे जे काही शब्द वापरले याला इंग्लिशमध्ये प्रोनाउन असं म्हटलं जातं. राईट. सो अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट टेक्स प्लेस ऑफ अ नाउन. नाउनचं रिपिटेशन अवॉइड करायला आपण जो शब्द इंग्लिश लँग्वेज मध्ये वापरतो याला प्रोनाउन असं म्हणतात. अँड दॅट इज द नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच. आपण बघितलं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, तर जे शब्द ज्या अर्थाने किंवा ज्या उपयोगासाठी वापरले जातात त्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. आपण लास्ट पार्ट मध्ये बघितलं नेमिंग वर्ड्स आर नोन ॲज नाउन. आता नेक्स्ट पार्ट आहे प्रोनाउन. व्हॉट इज प्रोनाउन? अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन. आणि ते का केलं जातं त्याचं एक छानसं एक्झाम्पल आपण इथे पाहिलं. Why do we use pronoun? The reason is that we use pronouns to avoid repetition. One reason that we use pronoun is to avoid रिपिटेशन. ते रिपिटेशन टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउनचा वापर करत असतो आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या लिहिण्यामध्ये. अँड इट साऊंड्स करेक्ट. Now see, there is one chart and this chart is very important, my dear children. After watching this video, you can pause it over here and you copy this chart in your notebook and learn it by heart. Learn it very thoroughly because it is going to help you in a long way in studying English language. Because here you can see the different pronouns which are used to show the first person, second person and third person for male, female, for singular and for plural nouns. Right? हा जो चार्ट आहे हा खूप महत्वाचा आहे कारण या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सन, मेल आणि फिमेल साठी आपल्याला कोणते प्रोनाउन्स वापरायचे, त्याचबरोबर सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स पण इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आपण एकदा हा चार्ट वाचूया. बघा, वर तुम्हाला सब्जेक्ट प्रोनाउन्स, ऑब्जेक्ट प्रोनाउन्स, पॉझेसिव्ह, ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह प्रोनाउन अँड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असं सगळं दिलंय. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये नंतर माहिती घेणार आहोत. फक्त आपण एकदा हा चार्ट वाचूया आणि जसे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल तुम्हाला माहिती आहे. राईट. फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलतो. सेकंड पर्सन म्हणजे दोन व्यक्ती मिळून बोलत असतात आणि थर्ड पर्सन म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. आता सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. So let's read this chart. See, first person, when you are talking about yourself, we will use I. I am a teacher. Right? I. Then me. Give me that pen. Now I will not say give Snehal that pen. असं म्हटलं तुम्ही हसाल ना. कोण स्नेहल? Because my name is Snehal. So here I will not say give Snehal that pen. Give me that pen. That is Snehal's book असं आपण म्हणतो का? That is my book. It's mine, myself. राईट. जेव्हा स्वतःबद्दल आपण बोलणार तेव्हा आय, मी, माय, माइन अँड मायसेल्फ या प्रोनाउन्सचा आपण वापर करणार आहे. आपण हे सेंटेन्स मध्ये नंतर पाहणार आहोत when we are practicing questions. Second person, you, when two people are talking to each other or you are telling the second person about himself or herself, we use these pronouns. You are my friend. You are a good girl. This is your pen. Yours and yourself. Take care of yourself. Is it yours? Right? आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याचा वापर करतो. थर्ड पर्सन, when two people are talking about the third person, that is if he is a male, a boy or a
man. He is a boy. Give it to him. It is his pencil. It is his notebook. Right? What did he thought about himself? असं आपण त्याचे सेंटेन्सेस तुम्हाला आता मी इथे दाखवते फक्त बोलून. ओरली तुम्ही ते नीट ऐका आणि जेव्हा आपण प्रॅक्टिस सेशन करू तुम्हाला हे सगळे प्रोनाउन्स वेगवेगळ्या टाईपनी वापरायचे आहेत हे तिकडे लक्षात येईल. म्हणून मी सांगितले की हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहून झाल्यानंतर इथे पॉज करा आणि अशा टाईपचे सेंटेन्स तुम्ही प्रॅक्टिस करा. स्वतः लिहून बघा किंवा जिथे तुम्हाला बुकमध्ये कुठे असतील ते कशा रेफरन्सने आले तेही तिकडे तुम्ही थोडासा त्याचा अभ्यास करा. Then when you are talking about third person singular female, a girl or a woman, then we use she. She is my mother. It is her sari or it is her dress. It is hers belongings, or she is taking good care of herself, right? It, when we are not talking about any male or female, then we are saying about any animal or bird, then we are using it. It is a bird, it is a parrot, its nest and itself. Possessive pronoun is not used here. Then first person, if plural form, then we use we. We are students of standard 8. Give it to us. It is our classroom. It is ours. We are taking good care of ourselves, right? When second person plural, प्लुरलला बघा यूचा फॉर्म तसाच राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि जर थर्ड पर्सन प्लुरल असेल तर वी आर युझिंग हिअर सब्जेक्ट प्रोनाउन दे. दे आर माय पॅरेंट्स वेन यू आर टॉकिंग अबाउट मोर दॅन वन पर्सन, राईट? गिव्ह इट टू देम. इट इज देअर प्रॉपर्टी. इट इज देअर्स. दे आर टेकिंग गुड केअर ऑफ देमसेल्व्स. आता इथे मी मुद्दाम हे सेंटेन्स कॉमन घेतलंय म्हणजे त्याच्यात कसा फरक होत जातो हे तुम्हाला कळेल. तर हा जो चार्ट आहे अतिशय महत्वाचा चार्ट आहे. तुमच्या अधिकच्या माहितीसाठी हा चार्ट मी इथे तुम्हाला दिलाय. तो चार्ट जसा आता मी तुम्हाला सेंटेन्सेस घेऊन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कसं ते प्रोनाउन वापरले जातात हे दाखवलं. अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. Let's practice some questions over here. Fill in the blanks with appropriate pronoun. Let's read the sentence. Look at Akash. Dash is a good boy. Very simple. Akash is a boy. Which pronoun will you use here? बघा आता जो आपण चार्ट अभ्यासला तो का महत्वाचा आहे हे तुम्हाला आता इथे कळेल, राईट? आपण आता बघितलं when third person singular and if he is a male. बघा तुम्हाला मी बोलता बोलता त्याचा आन्सर सांगितलं. सो आता फक्त आपल्याला कलर करायचं बाकी आहे. व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन नंबर 2. ही इज अ गुड बॉय. राईट? लुक ॲट आकाश. ही इज अ गुड बॉय. जो चार्ट आहे तो तुम्ही खूप छान प्रकारे अभ्यासा. बघा तुम्हाला त्याचा असा उपयोग होतो प्रश्न सोडवताना. Let's see the next question. Choose the pairs which do not match. Choose 2 correct options. आता आपल्याला इथे काही पेअर्स दिलेत आणि त्याच्यामधल्या अशा पेअर्स आपल्याला शोधायचे. They do not match with each other. Let's read all the pairs. Priya and I, he. Jayesh, he. Alisha, we. The big truck, it. आता आपल्याला त्याने क्वेश्चन काय विचारलंय बघा, नीट वाचा. Choose the pairs which do not match. अशा पेअर शोधायच्या आहेत की ज्या एकमेकांबरोबर मॅच होत नाहीत. Choose 2 correct options. नीट लक्षात घ्या. करेक्ट ऑप्शन्स म्हणजे मॅच न होणाऱ्या पेअर शोधायच्या आहेत. मॅच होणाऱ्या नाही, करेक्ट पेअर नाही शोधायच्या आहेत. फर्स्ट पार्ट इज क्वेश्चन. चूज द पेअर्स विच डू नॉट मॅच. इथे प्रश्न वाचणं लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आय ऑलवेज आस्क यू टू रीड विथ अंडरस्टँडिंग. रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. ओके. आता बघा आपण ऑप्शन इथे वाचूया. प्रिया अँड आय. आन्सर इज ही. जयेश ही. अलिशा वी. द बिग ट्रक इट. आता आपण जो वरचा चार्ट आपण बघितला प्रोनाउन कोणासाठी काय वापरायचं असतं. तुम्ही सारखा तो चार्ट रेफर करा, राईट? आपण बघितलं प्रिया अँड आय. हिअर आर 2 पर्सन्स.
राईट. पण त्याचा आन्सर आहे ही. मग हे बरोबर आहे का? कोणासाठी ही वापरतो आपण बघितलं चार्टमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर मेल, त्यामुळे ते आन्सर रॉंग आहे. सो द फर्स्ट पेअर इज नॉट मॅचिंग, म्हणजे आपला पहिला ऑप्शन असणार आहे नंबर 1. आता खाली जाऊया. जयेश ही, दिस इज करेक्ट. जयेश इज अ बॉय, सो वी आर युजिंग प्रोनाउन फॉर जयेश. अलिशा वी, अलिशाला वी येईल का? अलिशा इज अ singular noun, she is only one girl, so we cannot use we here. अलिशा साठी आपण कोणतं प्रोनाउन वापरणार? शी किंवा हर, राईट. आणि त्यामुळे ही पण पेअर रॉंग आहे. त्यामुळे आपलं नेक्स्ट वी विल सर्कल नंबर 3 and the next the big truck, it, this is correct. We are using it for the things. म्हणजे आपलं आपण कोणते दोन सर्कल कलर करणार? नंबर 1 and number 3. Okay, let's see the next question. So here comes the next question. Let's read it. Find out the number of pronouns in the following sentence. Now there is a sentence and I think there are many pronouns. Okay, more than one. So we have to find out the number. Let's read the sentence. काय वाक्य बघूया. She has many chocolates in her pocket. Read the sentence once again. She has many chocolates in her pocket. आता आपण प्रोनाउन्स म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण एक प्रोनाउन्सचा खूप सुंदर चार्ट पाहिला आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पर्सन, फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल सगळ्या प्रोनाउन्सची ओळख करून घेतलेली आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल किंवा याच्या आधीही आपण इयत्ता 7वी पर्यंत नाउन प्रोनाउन शिकलेलो आहोतच. वी नो, वी आर फॅमिलियर विथ दिस प्रोनाउन्स. तर आता हे सेंटेन्स पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे किती प्रोनाउन्स आहेत. तुम्ही तुमच्यामधल्या बऱ्याच जणांनी ते नोटीस पण केलं असेल. सो लेट्स मार्क इट. इन ऑप्शन नंबर 1, 1 pronoun. In 2, 2 pronouns. In 3, 3 pronouns. And option number 4 with 4 pronouns. So what do you think? How many pronouns are there in this sentence? She has many chocolates in her pocket. आता हे प्रोनाउनचा वापर का कसा करायचा आपण हे पाहिलेलं आहे. टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ द नाउन. ओके, and then we use this pronoun in different way. We have learned in that chart. Now let's mark them. So see, in the beginning only there is one pronoun she. She is used for third person singular, right? And she has many chocolates. Has, as you know, this is an auxiliary verb. Many chocolates. Chocolates, you can see noun in preposition, and after in one more word is there before pocket. Pocket is also noun. In her. Her, this is also one more pronoun, right? She has many chocolates in her pocket. आता हे she काय आहे, her काय आहे, त्याचा आपण वरच्या चार्ट मध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. म्हणजे या सेंटेन्स मध्ये किती प्रोनाउन्स आहेत? हाऊ मेनी प्रोनाउन्स आर देअर इन दिस सेंटेन्स? 2. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. करेक्ट. कधी कधी बघा आपल्याला हे नंबर्स असे विचारतात, मग आपला आन्सर आपण कन्फ्यूज न होता अशा प्रकारे अंडरलाईन करायचं. आपल्याला रफ वर्क दिला. आता हे खरं अंडरलाईन करण्याइतका हा डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये, बट तुम्हाला मी ती पद्धत सांगते की तुम्हाला ते सेंटेन्स काळजीपूर्वक वाचा, शोधा पटकन की त्या सेंटेन्स मध्ये प्रोनाउन्स कुठे कुठे आहेत. कधी कधी फर्स्ट प्लेसला नाउन असतं आणि नंतर प्रोनाउन येतं. आता ह्या सेंटेन्स मध्ये द सेंटेन्स हॅज बिगन विथ प्रोनाउन इटसेल्फ, राईट? So there are 2 pronouns in this sentence. So our correct answer is option number 2. Got it? Let's move to the next question. What is the next question? Fill in the blanks with appropriate pronoun. So here there is a gap, a blank, and we have to put
correct pronoun in that blank, and so that there will be a meaningful sentence. Let's read the sentence. We thanked dash for attending the class on time. See, most of the people, most of the children, most of the students from standard 1 to the graduation level, all children nowadays, they are attending their class, they are studying online. You are attending your class either on your mobile phones or on your laptops, computers, etc. So certain time is given to us to join the class. So here are some children, they are expressing themselves. We thanked dash for attending the class on time. आता त्या fill in the blank साठी ऑप्शन बघूया आपण. Option number 1 is herself, 2 is ourselves, third is itself, and fourth is himself. So what do you think, which is the correct option, that we will fill the blank with that option, and so that we will get the meaningful sentence. We thank dash for attending the class on time. आता त्याच्यासाठी हे जे चारही ऑप्शन्स आहेत हे कोणासाठी वापरतात हे आपल्याला माहिती असेल तर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड वी कॅन फाइंड आउट द करेक्ट आन्सर. राईट. हर सेल्फ. आता हर कोणासाठी वापरतात तुम्हाला माहिती आहे, आपण आत्ताच्या मागच्या उदाहरणात बघितलं. She and her, that is the pair, right? If it is a third person singular female, then we are using her, right? But here see the sentence has begun with we, and we is a plural noun. आपल्याला माहिती आहे हे प्लुरल आहे, म्हणजे त्याच्यासाठी जो फिल करायचा आहे तो ऑप्शन पण प्लुरल मध्येच असला पाहिजे. हे लॉजिक आहे. आता सेकंड बघा, ourselves. ourselves चा अर्थ काय आहे? We know that are, we and are, right? We are children and we are student of standard 8 and this is our classroom. So we and are, that is the pair, or you can see that is the form of plural, first person plural, okay, plural noun. We. So ourselves. आता तुम्हाला माहिती आहे की सेल्फ कधी लिहितात? जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा, आणि जेव्हा प्लुरल दाखवायचं असेल तेव्हा सेल्व्स लिहिलं जातं. स्पेलिंग बघा, SELVES. ओके, रिफ्लेक्सिव्ह. तर जेव्हा अशा प्रकारचे प्रोनाउन्स येतात तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्लुरल साठी सेल्व्स वापरलं जातं. आता बघा, यू हे जे सेकंड पर्सन नाउन आहे तर त्याच्यामध्ये आपण यू हे दोन्ही प्रकारे वापरतो. यू ॲज अ सिंग्युलर, यू ॲज अ प्लुरल. जेव्हा सिंग्युलर असेल तेव्हा यू, युअर सेल्फ, आणि जेव्हा प्लुरल असेल युअर सेल्व्स होतं. देमसेल्व्स, राईट. प्लुरल असताना देमसेल्व्स, युअर सेल्व्स, आवर सेल्व्स, सेल्व्स वापरायचं. थर्ड इज इटसेल्फ. इट गोज विथ इट ओनली, third person singular. And then himself, him, it goes with second person singular, he. पण इथे आपल्याला माहिती आहे प्लुरल आहे, so the correct option is option number 2. We thanked ourselves for attending the class on time. आम्ही आमचे स्वतःचेच आभार मानले किंवा स्वतःचीच पाठ थोपटून घेतली, स्वतःला शाबासकी दिली. आम्ही स्वतःचे खूप खूप धन्यवाद दिले, स्वतःलाच आभार मानले की आम्ही वेळेवर क्लासला जॉईन झालो. ओके. And now we will move to the last question of this session. So here we go with the last question of this session. Which of the following sentence is grammatically correct? So 4 sentences are given to us. Let's read them one by one. This pen is my. This pen is I's. This pen is I. And this pen is mine. So what do you think, which is the correct sentence? Grammatically, if you will think about it, जर ग्रामॅटिकली बघायचं झालं तर याच्यातलं कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे? ओनली वन ऑप्शन वी हॅव टू चूज. बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वतःची आहे असं सांगतो तेव्हा आपण कोणतं प्रोनाउन वापरणार?
Which pronoun will go with I? This pen is my. My बरोबर वाटतं का तुम्हाला? माझं म्हणजे माय आहे का? दिस इज माय पेन आपण म्हणू शकतो. दिस इज माय पेन, पण ते स्ट्रक्चर बघा कसं आहे. दिस पेन इज माय. सो दिस इज नॉट करेक्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन, दिस पेन इज आईज. आता जरी इथे पोझिशन दाखवायचं असलं, ॲप्रॉस्ट्रॉफी एस तुम्हाला दिसतोय तिकडे, पण आईज कधी म्हणत नाही आपण, राईट. दॅट इज रॉंग स्ट्रक्चर. दिस पेन इज आय. मी पेन आहे असं होतं का? नाही. रीड द फोर्थ. दिस पेन इज माइन. सो दिस इज द करेक्ट आन्सर. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणतात त्याला. एखाद्या गोष्टीचं पॉझेशन, मालकी दाखवायची असते तेव्हा त्याला अशा प्रकारे आपण ह्याला पॉझेसिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. ओके. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. This pen is mine. So in this way, in today's session, we have learnt about second part of speech, and that is pronoun. In first part, we have learned what is parts of speech. Then we have learnt about noun. In second part, we have learned about pronoun. And in this way, in each part, we are going to learn. We are going to get more information about each part of noun. So keep watching, practice hard, and be prepared in a very well way for your scholarship examination. All the best. See you all in next video. Till then, bye-bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.